आज मी तुम्हाला शिकवणार आहे पुणेरी झणझणीत मिसळ. आता ही मिसळ बनवण्यासाठी घरच्याच मसाले वापरून कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी इथे घेतली आहे कोथिंबीर, 2 मध्यम आकाराचे कांदे जे मी उभे चिरून घेतले, इथं अर्धा पाव मटकी घेतली आहे, एक मोठा टोमॅटो घ्यायचा आहे, तर इथं मी खसखस घेतली आहे, धने घेतलेत, धने पण गावरान आहेत, हळद घेतली आहे, इथं मी काळा मसाला घेतला आहे घरचा, तुमच्याकडे नसेल तर लाल मिरची पावडर घ्या. तर इथं मी मीठ घेतलं आहे, तर काळी मिरीचे दाणे घेतले 10, तर मी गावरान तीळ घेतलेत, तर मी जिरे घेतले, शाही जिरे, हे स्टार फूल घेतलं आहे मी अर्धं तोडून, जावित्री घेतली अर्धी तोडून, एक मोठी विलायची, छोटी विलायची, लवंगा घेतल्या 2, आणि शेजारीच मी दालचिनीचा तुकडा घेतला अर्धा इंच, अद्रक आणि लसूण, अद्रक 1 इंच आहे, लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 आहेत. कुकरमध्ये आपण मटकी शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये मटकी शिजवण्यासाठी फक्त एकच शिट्टी काढायची, एकपेक्षा जास्त शिट्टी नाही काढायची आहे, नाहीतर त्याची टेस्ट कमी होऊन जाईल. आणि तुमच्याकडे जर काळा मसाला नाही आहे जो माझा घरात बनवलेला आहे, तरी पण काय हरकत नाही, तुम्ही त्या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण मटकी शिजवून घेऊया. मी तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये मटकी टाकली. आता मी थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे. एकच शिट्टी काढायची आहे, हे लक्षात असू द्या, मोठ्या गॅसवरती. आता ही मटकी थोडीशी परतायची आहे. हळद टाकले मी फक्त आणि तेल. आता मीठ टाकते. हळद, मीठ आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घाला आणि एक शिट्टी करून घ्या. आता कुकरची शिट्टी होती तोपर्यंत आपण मसाले भाजायला घेऊया. आता एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये मी इथं धने भाजून घेतलेत. एक एक करून आपल्याला सगळे खडे मसाले भाजून घ्यायचे, कोरडेच भाजले तिथे. आता खसखस लवकर भाजते, त्याच्यामुळं पटपट पटपट हलवून लगेच काढून घ्या. आता जिरे भाजते, मी तर शाही जिऱ्यांचा वापर केला आहे. हे मसाले जर तुम्ही भाजून घेतले तर तुम्हाला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाल्याची गरज पडणार नाही. फक्त ह्या मसाल्यांमध्ये सुद्धा मिसळची तीच चव येणार आहे. आपले मसाले इथं एक एक करून असे छान भाजून घ्यायचे. भाजताना कुठलाही मसाला करपला नाही पाहिजे, याची काळजी घ्या. आता आपले ऑलमोस्ट मसाले भाजून झालेले आहेत इथे. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे. 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला लाल होईपर्यंत परतत राहा. बघा कांदा मऊ झाला आहे. चांगला गुलाबी रंगावरती कांदा भाजायचा आहे. आता त्याच्यातच अद्रक लसूण टाकलं आहे, म्हणजे कांद्याबरोबर अद्रक लसूणचा पण कच्चेपणा निघून जाईल. तर कांद्याचा रंग बदलला आहे, तुम्ही बघू शकता. आता इथं तुम्हाला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालून परत थोडा वेळ परतायचं आहे. आता कोथिंबीर मगाशी घेतलेल्या कोथिंबीरमधली अर्धी कोथिंबीर इथं घातली आहे. आता कोथिंबीर घालून थोडंसं परतायचं आहे, म्हणजे कोथिंबीरीचा वास टिकून राहतो. आता हे सगळे मसाले आपले ऑलमोस्ट परतून झालेलेच आहेत. आता हे सगळे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत. मी त्याच भांड्यामध्ये काढून घेतलंय.
आणि मगाशीचे खडे मसाले मिक्सरमध्ये घातलेत आणि त्याच्यावरतीच कोथिंबीर आणि आत्ता भाजलेला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण हे सगळं साहित्य एकत्र वाटायचं आहे. मगाशी भाजलेले खडे मसाले आणि आत्ताचं सगळं भाजलेलं साहित्य सगळं एकाच मिक्सर जारमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे. आता हा मसाला मी तेच भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. त्या तेलामध्ये हा मसाला चांगला परतायचा आहे. मसाला चांगला परतला की आपल्या भाजीला तरी पण चांगली येते, म्हणून इथं लक्ष द्यायचं आहे. मसाला चांगला परतायचा आहे बारीक गॅसवर. मी इथं मसाले भाजलेलंच भांडं घेतलं आहे, कारण ही रेसिपी मी क्लासमध्ये दाखवत आहे. आता हा मसाला परतत असताना लक्ष ठेवायचं आहे, बारीक गॅसवरती परतायचा आहे. आणि तेव्हाच आपल्याला इथं लाल मिरची पावडर किंवा काळा मसाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते ह्याच्यामध्ये टाका. मी इथं घरचा काळा मसाला घेतला होता. आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. मी 1 चमचा इथं हळद टाकली आहे ह्याच्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता की साईडनी तेल सुटायला चालू झाले. तेल सुटायला चालू झाले म्हणजेच आपला मसाला चांगला परतला गेला आहे. आता ह्या पॉईंटला आपण जो 1 शिट्टी काढून घेतलेला मटकीचा स्टॉक होता तो मटकी सकट मी इथं टाकलेला आहे. तुम्हाला जर मटकी बाजूला काढायची असेल तर इथंच मटकी गाळून नंतर तेलामध्ये परतून तुम्ही वेगळी पण सर्व करू शकता. पण मी सगळे मटकी आणि रस्सा दोन्ही पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि नंतर तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायचे. पाणी ॲड करताना गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाण्यामुळे तरी जरा जास्त येते आणि चव पण त्याची टिकून राहते. पाणी ॲड केल्यानंतर 10 मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे. बारीक गॅसवर चांगली दणकून एक उकळी काढायची आहे. तुम्हाला मिठाची गरज वाटली तर तुम्ही मीठ टाकू शकता. आपण मटकीमध्ये पण मीठ टाकले हे लक्षात राहू द्या. झाला आपला मटकीचा रस्सा तयार. बघितलं किती छान तरी आली. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही मिसळ केली तर तुम्हाला बाहेरचा वेगळा असा मिसळ मसाला आणण्याची गरज नाही आहे. ह्या मसाल्यांमध्येच मिसळ अतिशय चविष्ट, चटकदार, झणझणीत बनून तयार होते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. ही रेसिपी खूपच चवदार बनते आणि आवडली तर लाईक आणि कमेंट करून मला कशी झाली ती सांगायला विसरू नका. थँक्यू.